तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारे आन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगे तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा विठ्ठल विठ्ठल किरण महाराज मी उडी मारायला मारली असती पण मी उडी मारल्यानंतर मंडपावाल्याचं स्टेट तुटला असता आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो जय हो जय हो चलो त्र्यंबकेश्वर स्वामी जब प्राण तन से निकले हे गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नई शाम भूल न जाना हे राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले करारविंदेन पदारविंदम मुकारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुंदं मनसा स्मरामि पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा दंडवत तुझे पाय दंडवत तुझे पाय चलो पंढरपूर
आपकी चरणों मी श्री गुरुदेव प्रणाम आपकी चरणों मी कैलास राणा शिवचंद्र मोळे पनींद्र माता मुकुट जळाळी कारुण्य सिंधू बबदुःखहारी तुझ विन शंभू मज कोण तारी मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आवजी चलो आवजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आवजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में पवन कुमार हमारे हरि कीर्तन में पवन कुमार हमारे कीर्तन में सर्वांना विनंती आहे आपल्या गावामध्ये भगवान श्री हनुमंतरायांच्या दारामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताहापासून सुरू होतोय सगळ्यांना विनंती आहे सप्ताह करता या कीर्तना करता आपल्याला प्रभू श्री हनुमंतरायांना या ठिकाणी निमंत्रित करायचे प्रभू श्री रामचंद्रांनी निमंत्रित करायचे बसल्या बसल्या एक काम करायचं एक टाळी हा बसल्या बसल्या जय हो हरी बोल हरी बोल चलो आवजी चलो आवजी चलो आवजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आवजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में पवन कुमार हमारे हरि कीर्तन में पवन कुमार हमारे हरि कीर्तन में लखन जी को नाम राम जी को लखन जी को लखन जी को नाम राम जी को लखन जी को चलो आवजी आवजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आवजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में पवन कुमार हमारे हरि कीर्तन में हमारे हरि कीर्तन में चलो आवजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आवजी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में पवन कुमार हमारे हरि कीर्तन में पवन कुमार हमारे हरि विठला विठला आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कडवळा वैष्णवांचा प्रस्तुत आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त पैठण क्षेत्रीवासी श्री संत भानुदास महाराज आणि या भानुदास महाराजांच्या कुळामध्ये साक्षात विष्णूचा अवतार म्हणून अवताराला आलेले संत पैठण क्षेत्रीवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज विठ्ठल आणि एकनाथ महाराजांच्या गाथ्यातील बसलेल्या बहुतांश वारकऱ्यांच्या पाठ्यातील आणि मी म्हणतो ज्याचा हा अभंग पाठ नाही तो वारकरीच नाही विडल सर्वांना परिचित असणारा श्री भगवान पांडुरंग परमात्म्याची आवड सांगणारा अभंग आता खरं तर आपल्याला प्रश्न पडला असेल महाराज वारकरी संप्रदायाची 3 दंडके सप्ताह 7 दिवसाचा असो सप्ताह 3.5 दिवसाचा असो 1 महिन्याचा असो 1 वर्षाचा असो संप्त्यामधील 3 कीर्तनकारांनी बांधिलकीत बोललं पाहिजेत नियम क्रमांक 1 पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं बोलत असताना त्याला दंडक दिलंय संप्रदायानं त्यानं नामावरती म्हणजे नामपर अभंगावरती बोलावं विडल नियम क्रमांक 2 जागराच्या दिवशी कीर्तनकारानं बोलत असताना मागणीवरती बोलावं आणि काल्याच्या कीर्तनकारानं गवळणीवरती म्हणजे काल्याच्या अभंगावरती बोलावं विडल मग असा जर वारकरी संप्रदायाचा दंडके वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारानं पहिल्या दिवशी जर नामपर अभंगावरती बोलावं असा जर संप्रदायाचा दंडके अडके महाराज आज तुम्ही देवाची आवड सांगणारा अभंग सेवेकरता का घेतला याचा अर्थ असा याचं कारण असं आहे अभंगाच्या पहिल्या उत्तरार्धामध्ये पहिल्या चरणाच्या महाराज म्हणतात देवाला आवडणारी पहिली गोष्ट आवडे देवासी तो एका प्रकार पण कोणता नामाचा उच्चार रात्रंदिवस
महाराज म्हणतात त्या देवाला आवडणारी पहिली गोष्ट त्याचा केलेला नामाचा उच्चार. विठ्ठल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अभंगामध्ये खऱ्या अर्थानं नामाचंही वर्णन येतं, म्हणून आजचाही अभंग घ्यायला हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरांचा गाथा ते गोड अभंग सगळ्यांच्यात पाठ्यातील. आपुला तो एक देव करून घ्यावा. महाराज म्हणले तिने विन जीवा. महाराजांचं म्हणणं आहे जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या स्वतःचा कुठला तरी एक देव करत नाही तोपर्यंत सुखाची प्राप्ती नाहीये. पण नाथबाबा थोडस पुढे गेले. नाथबाबांनी सांगितलं ज्या जीवाला ज्या देवाला आपल्या जीवनात आपलं स्वतःच करायचंय आणि सुखाची प्राप्ती करायची, तो देव जर मिळवायचा असेल तर तो डायरेक्ट मिळणार नाही, आधी त्याची आवड कळणं गरजेचं आहे. म्हणून आजचा अभंग. विठ्ठल. म्हणून पहिल्या चरणात महाराज म्हणतात त्याला आवडणारी पहिली गोष्ट नामाचा उच्चार रात्रंदिवस. महाराज तुमच्या देवाला फक्त नामाचाच उच्चार आवडतो. महाराज म्हणले नाही, त्याला आवडणारी दुसरी गोष्ट आवडे देवासी तो एका प्रकार. कोणता? तुळसी माळ गळा. महाराज तुमच्या देवाला नामाचा उच्चार तुळशीची माळ एवढंच आवडतं? नाही, आमच्या देवाला आवडणारी तिसरी गोष्ट आवडे देवासी तो एका प्रकार गोपी चंदन टिळा. महाराज म्हणले त्याला 3 गोष्टी आवडतात, नामाचा उच्चार तुळशीची माळ गोपी चंदन. महाराज मग तुमच्या देवाला 3च गोष्टी आवडल्या? महाराज म्हणले नाही, त्याला आवडणारी अजून 4थी गोष्ट आवडे देवासी तो एका प्रकार हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवाविषयी भाविकाविषयी प्रेम ज्याच्या हृदयात येतो भक्त देवाला आवडतो. महाराज तुमच्या देवाला नामाचा उच्चार तुळशीची माळ गोपीचंद्र वैष्णवाविषयी प्रेम एवढंच आवडतात का? महाराज म्हणले नाही, त्याला आवडणाऱ्या 2 महत्वाच्या गोष्टी आवडे देवासी तो एका प्रकार. कोणता? आषाढी कार्तिकी दीक्षीची वारी. जागे ना तुम्ही सगळे. हा कुठली वारी? पंढरीची वारी. आणि महाराजांनी शपथच खाली. साधन बरेच जण म्हणतात अन्य, पण अन्य नाही, शब्द आन आहे. साधन निर्धारे आन नाही. आणि महाराज म्हणतात ज्याच्या जीवनात नामाचा उच्चार तुळशीची माळ गोपीचंदन वैष्णवाविषयी प्रमाण आषाढी कार्तिकी पंढरीची वारी एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जेगे अभंगाचा सरळार्थ. विठ्ठल. आजची ही सेवा कशाच्या निमित्तानं आहे? किम निमित्तानं आपण सर्व जमलेलो आहोत. सर्वांना न्याते ठाऊके माहिती, परंतु सांगणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या न्यायाने नात्याने प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेला हा आपला नाशिक जिल्हा, किंबहुना ज्या श्रीमान निवृत्तीनाथांचा ज्ञानोबरायाचा आदिशक्ती मुक्ताबाईचा सोपान देवाचा पायाचा पवित्र स्पर्श ज्या पवित्र मातीला झाला ती नाशिकच्या रामायणातली ही दंडकारण्याची भूमी. आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये पवित्र असणारा नाशिक तालुका आणि नाशिक तालुक्यामध्ये असणारं श्री क्षेत्र दीक्षिगाव. विठ्ठल विठ्ठल. गेल्या 43 वर्षापासून चालत असलेला भव्य दिव्यतेचा अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळा ज्यांच्या आशीर्वादाने चालू वैकुंठवासी हरिभक्तपरायण शिवाजी महाराज गवळी, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण श्री आनंद महाराज गणेश गावकर, त्याचप्रमाणे वैकुंठवासी वारकरी रत्न हरिभक्तपरायण शत्रुघ्न महाराज गतीर या सगळ्या मंडळींच्या खऱ्या अर्थानं आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ आयोजक संयोजक नियोजक दीक्षिकर यांच्या संकल्पनेतून आजचा दिवस. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आज खऱ्या अर्थानं सेवेचा पहिला दिवस आहे. खऱ्या अर्थानं ह्या पहिल्या दिवसाची ही शिवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तसं तर पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराचं काम म्हणजे फक्त पत्रवाळी वाढून जाणं आहे. जसं लोक जेवायला पंगत बसली का पंगत बसल्यानंतर जेवायला पहिलं काय वाढलं जातं तुमच्याकडं? एक जण म्हणला महाराज मीठ. म्हणले अरे तू काय भुईवर वाढील का? पहिली गोष्ट काय? पत्रवाळी. म्हणून पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराचं काम तेच असतं, फक्त पत्रवाळी वाढायची. उद्यापासून तुम्हाला तिच्या गुलाबजाम घ्यायची का लापशी घ्यायची का शिरा घ्यायचा की डाळ घ्यायचा की भात, याचं त्यानं ठरवावं. म्हणून आज पत्रवाळी वाढण्याचं काम माझ्या वाट्याला आलेलं आहे. ते काम मला बरोबर 11 वाजेपर्यंत करायचं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आज ही सेवा खऱ्या अर्थानं माझ्या वाट्याला आलेली आहे. पण त्या अगोदर आज सकाळच्या सत्रामध्ये ज्यांनी सुंदर अन्नदानाची सेवा दिली ते श्री हरिभक्तपरायण रावसाहेब जगन्नाथ चौधरी. सायंकाळची सेवा ज्यांनी आम्हाला दिली अन्नदानाची ते श्री विजय रामनाथ चौधरी. खऱ्या अर्थानं दोन्ही अन्नदात्यांकरता जोरदार टाळी वाजवा. काय याचं कारण आहे महाराज? शास्त्रकार नेहमी सांगतात सप्ताहामध्ये केलेलं अन्नदान, वारीच्या वाटी केलेलं अन्नदान, एखाद्या साधूच्या निर्याण काळी केलेलं अन्नदान, वास्तू शांतीच्या निमित्तानं केलेलं अन्नदान कधीच वायाला जात नाही. प्रमाण काय? प्रमाण असं आहे येते एक शीत दिलेले अन्न
ओय कोटी कुळाचे उदरण, कोटी याग केले पूर्ण, ऐसे मैमान क्षेत्राचे किंवा तीर्थाचे. अर्थ असा आहे, महाराज म्हणतात तुम्ही इथं वार करायच्या मुखात एक शीत जरी दान केला तर कोटी यज्ञ केल्याचं पुण्य आहे. आणि तुम्ही इथं वार करायच्या मुखात एक अन्नाचा घास जरी दिला तर कोटी कुळांचा उद्धार. विठ्ठल म्हणून दोन्ही अन्नदात्यांना विशेष रूपानं धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे आज खऱ्या अर्थानं ज्यांनी या ठिकाणी कीर्तन सेवा घेतलेली आहे त्यांचं नाव घेणं फार गरजेचं आहे. त्यांचं जर नाव घेतलं नाही तर मला बिना पाकिटाचं जावं लागेल. म्हणून ते असणारे श्री बाळासाहेब दौलत देशमुख दादांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे की कीर्तन सेवेचं सौजन्य त्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणून त्या सगळ्यांना वंदन. आणि खऱ्या अर्थानं या कीर्तनाकरता विशेष रूपानं उपस्थित झालेले सगळे गायक वादक गुणीजन मंडळ. मला आल्यानंतर खऱ्या अर्थानं किरण महाराज असं वाटत होतं की पहिली चाल ज्यावेळेस ऐकली खरंच हृदयी कळवळा वैष्णवांचा किती असावा, त्या चालीतून तो भाव प्रकट होत होता. म्हणून खऱ्या अर्थानं आजच्या या सेवेकरता नव्हे तर या 7 दिवसाकरता कीर्तन हा खेळ नव्हे कल्याचा म्हणून मेळ जमविला. हा खऱ्या अर्थानं सुंदर सोळा रंगवण्यासाठी जे उपस्थित आहे, ज्यांनी सुंदर पहिली चाल पंचपदी गायली ते हरिभक्तपरायण आदरणीय शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं बिरादार. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे अगदी गोड पहिली चाल ज्यांनी गायली आणि त्यांच्या गाण्यातून मला आज ब्रह्मलीन वैकुंठवासी आदरणीय बोधेबाबांची आठवण झाली. मी बोधेबाबांचं दादा मला गाणं जरी येत नसलं मी बाबांना फार ऐकलंय. मी जितकं ऐकलं तितकं कोणी ऐकलं नसावं, पण एवढं ते गाणं आपल्याला कधी जमलं नाही. पण आज तुम्ही ज्यावेळेस ते हृदयी कळवळा वैष्णवांचं ज्यावेळेस म्हणत होते मला खरं वाटलं की किती हृदयात कळवळा वैष्णवाविषयी असावा, तो चालीतून भाव तुम्ही प्रकट केला. म्हणून दादा तुम्हालाही या ठिकाणी धन्यवाद. आणि गोड आवाज आहेत त्यांनाही विशेष रूपानं वंदन. त्याचप्रमाणे इकडे उपस्थित असणारे आदरणीय आमचे छबू महाराज फार भोळा स्वभाव बरं का, आणि बऱ्याच ठिकाणी ते कीर्तन सेवेला उपस्थित असतात. 1-2 वेळा मी त्यांना तर खरं तर ओळखलंच नाही, पण आज बरोबर ओळखलं. माझं असं 5 वेळा माणूस भेटला की मी 6व्यांदा आपोआप ओळखतो. म्हणून तुम्हालाही वंदन. त्याचप्रमाणे आदरणीय शंकर महाराज असतील त्यांनाही वंदन. विनेकरी गावचं सगळं भजनी मंडळ, दोन्ही चोपदार त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आणि महाराज फार सुंदर बरं का, चोपदार होणं सोपं नाही आहे. नाहीतर काही वेळा आता आजचे चोपदार तुम्ही दिसायला जरी वृद्ध म्हातारे असले पण बघा तरुणासारखे उभे. नाहीतर काही महाराज चोपदार अशी असतात की आम्हालाच हाताला धरून त्यांना घेऊन जावं लागत असतं. पण हे फार गोडे दोघंही चांगले माझ्यासारखे गुटगुटी ते जर आता एवढे गुटगुटी तर पहिले माझ्या वयात काय असतील गड्या. म्हणून त्या दोघांनाही वंदन. आणि त्या दोघांनाही वंदन करून आज विशेष रूपानं या मृदुंगाला गोड साथ करण्यासाठी आदरणीय त्या गतीर परिवारातील एक आठवण या गावाला असावी. नव्हे तर शत्रुघ्न महाराजांच्या गावावरती उपकारी महाराज म्हणून त्याच कुळातील त्याच परिवारातील खऱ्या अर्थानं आदरण असणारे आदरणीय आमचे हरिदास महाराज. मी कन्फ्यूज आहे त्यांच्यामध्ये फार. ती गोरख महाराज ही सगळी मंडळी महाराज परिवार इतका मोठा आहे. या आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुका आणि इगतपुरी तालुक्यामध्ये मुंडेगाव नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये जवळजवळ 100 जणांचा हा गतीर परिवार. त्याच्यात सगळे गायक वादक कीर्तनकर सगळे महाराज मंडळी. मला ते समोर आले का मी नावं आठवत नाही, फक्त गतीर महाराज म्हणून मोकळा होत असतो. म्हणून हरिदास महाराज आहे. म्हणून त्यांनाही विशेष वंदन. आणि विशेष रूपानं आजच्या कार्यक्रमाला ज्यांची प्रामुख्यानं या ठिकाणी आपल्याला रंगदेवता आणण्यासाठी विशेष या ठिकाणी महाराष्ट्र ज्यांची आतुरतेनं वाढ बघतो. नव्हे तर नाशिक जिल्ह्यात एक काळ आदरणीय दरेकर महाराज बिरादर महाराज असा होता की आमच्या नाशिक जिल्ह्यात पखवाजी बाहेरून मागवले जायचे. पण त्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यात इतकी मागणी एका कलाकाराला होती, आजही तितकेच दर्जेदार वाजवणं आणि तितकीच मागणी ज्यांना आहे ते महाराष्ट्राचं वैभव आदरणीय आमचे जिवलग मित्र किरण महाराज गोसावी हे विशेष रूपानं आहे. तुम्ही ऐकला मृदुंग महाराज माणूस काय बोलल इतका गोड मृदुंग महाराजांचा बोलत होता. म्हणून आज किरण महाराज आहे. आणि एक सांगू का, माझ्या कीर्तनाला थोडीशी तरुण असली की लवितकरांच्या भाषेत मला थोडासा चेव येतो. म्हणून आज आपण सगळे आहेत. तुम्हालाही वंदन. आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण सोहळ्याला रंगदेवता भरण्यासाठी गोड ज्यांचा या ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे ते असणारे संतोष मंडप व साऊंड सिस्टम सुखदेव वार्डे जिव्हाळे बरोबर ना, म्हणजे आपल्या शेजारचंच गाव. दादा तुम्हालाही अगदी गोड, म्हणजे तुम्ही काही सांगायची वेळच आणू दिली नाही की हे द्या की ते द्या. तुम्हालाही वंदन. आणि त्याचप्रमाणे संपूर्ण या कार्यक्रमाचं प्रक्षेपण जे करताय ते खऱ्या अर्थानं मला तरी वाटतं वारकरी विचारधारा यूट्यूब चॅनल दादांकरता एकदा सर्वांना या टाळी वाजवा. सगळ्यांना वंदन करून अभंगाकडे वाटचाल. विडला विडला आता
वाजले 10:15. आता तुम्ही म्हणशाल महाराज ते कसे वाजले, ते तुम्हालाच माहिती कसे वाजले. आज पहिला दिवस म्हणलं की पडी झडीचं कीर्तन, बरेच कीर्तनकार पहिला दिवस घेत नाही, पण आपला असं पहिला द्या, मधला द्या, नाही तर काला द्या. कीर्तनाचा दर्जा तोच, कारण खरा पहिलवान असला की त्याला तुम्ही 5,000ची जरी कुस्ती लावली तर दर्जा खेळण्याचा तोच असतो, आणि त्याला गुढी शेवची जरी कुस्ती लावली ते खेळण्याचा दर्जा तोच असतो. म्हणून खऱ्या पैलवानांना चिंता करायची नसते की वातावरण कसं असेल आखाड्यामध्ये. म्हणून पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणले की कीर्तनकार घाबरतातच. गायक येतो की नाही, पखवाद्या दांडी मारतो की काय, साऊंडवाला 2-3 व्होल्टेज माईक कमी लावतो की काय, हे पहिल्या दिवशीची भीती असते. पण अगदी गोड वातावरण आहे. दीक्षिकर एक सांगू का, एक वाक्य थोडं शांतकरणातून बोलतो. तुमचा सोहळा यापूर्वी सुंदर व्हायचा, त्याबद्दल माझं दुमत नाही, पण आता दिवसेंदिवस दीक्षी गावचा सोहळा महाराष्ट्रात नावलौकिक करतोय. इतका सुंदर सोहळा तुमचा होतोय आणि फार गोड नियोजन सगळे युवा एकत्र येऊन करतात. आणि महाराज सांगू का, थोडं पुढचं वाक्य बोलतो, त्याला संतांचं प्रमाण देऊन बोलेल मी. परमार्थ करण्याचं वय म्हातारपणाचं नाहीच आहे. परमार्थ कर्ण भाग्यवंत रटे हरी कीर्तनात, रटे हरी कीर्तनात, रटे हरी खऱ्या अर्थानं गावातले सगळेच तरुण मंडळी एकत्र येऊन हा सोहळा मोठ्या आनंदानं करतात. या तरुणांकरता एकदा टाळी वाजवणं गरजेचं आहे. आणि हे का सांगतोय माहिती का, आजचा महाराज तालुक्यातलाच आहे, बाकीचे उद्या कोणत्या तालुक्यातले कोणत्या जिल्ह्यातले अंदाजच नाही, पण मी तालुक्यातला असल्यामुळं एकदा आपल्या लोकांचं आज कौतुक झालं की ती ऊर्जा त्यांना आल्यापर्यंत पुरेल. म्हणून सगळ्यांना या ठिकाणी वंदन आहे. सेवेकरता घेतलेला अभंग फार गोड आहे, इतका चिंतनीय आहे. 11 वाजेपर्यंत आपल्याला चिंतन ऐकायचे. माझ्या कीर्तनाचा नियम असा आहे, 7 ते 9 कीर्तन असेल तर महाराज मी 9च्या पुढे 1 मिनिटही जात नाही. 9 ते 11 कीर्तन असेल तर कितीलाही सुरू होऊ द्या, ती पंचपदी कितीलाही सुरू होऊ द्या, आणि आयोजकांनी किती वाजता चालू करू द्या, मी 11च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाही. कारण का, वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकारांना बांधिलकीत बोललं पाहिजे. हा संप्रदायाचा नेहमी प्रातस्मरणीय वैकुंठवासी मामांच्या जीवनात घडलेला प्रसंग आहे. मामासाहेब दांडेकर एका ठिकाणी कीर्तनाला गेले. कीर्तनाची वेळ होती 9 ते 11, 9:15 झाले, 9:30 झाले, भजनी मंडळ काही येईना, पखवाजा काही येईना. म्हणून प्रातस्मरणीय मामांनी काय केलं, त्याच विनेकऱ्याच्या गळ्यातला विना काढून घेतला. मामांनी फक्त 2 लोक पुढे बसलेले असताना मामांनी बरोबर वेळेत कीर्तन सुरू केलं आणि 11ला संपवलं. म्हणून आपण मामांच्या परंपरेतले असल्यामुळे वेळेला कीर्तनकारांना महत्त्व दिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. पण आता इतकं हल्ली अवघड झालं, इतकं अवघड झालंय आमच्या महाराज लोकांचं. 9 ते 11 कीर्तन जर असेल तर आमचे कीर्तनकार सुरुवातीचे 10:30 वाजेपर्यंत इकडचं सांग, तिकडचं सांग, सासूचं सांग, सुनाचं सांग, जावयाचं सांग, आणि एकदा 10:30 वाजत आले का म्हणतात बरंच सांगायचं होतं पण वेळ आपली आता संपत आली. मग 1.5 तास तू काय भुईमुंगाच्या शेंगा उपनीत होता का इथं? हा, माझी विनंती, मर्यादेत बोललं पाहिजेत. आणि एक लक्षात घ्या, कीर्तनकार कोणी असो, कीर्तनकाराला नाव ठेवण्याचा अधिकार मला वैयक्तिक नाही, पण प्रत्येक कीर्तनकारानं ज्ञानोबा तुकोबरांच्या आपल्यावरती उपकारी हा भाव डोळ्यापुढे ठेवला पाहिजेत आणि 2 तास कीर्तन केलं पाहिजेत. आणि काय कसं कीर्तन करावं, संतांनी जसं बघा, तुम्ही विज्ञानाची वाटचाल, आता आपला देश संविधानावरती चालतो. निवडणुका लागल्या, इलेक्शन लागले की त्या उमेदवाराला आचारसंहिता आहे महाराज, काही आचारसंहिता पाळावी लागते. जनतेला आचारसंहिता आहे, प्रचार करणाऱ्यांना आचारसंहिता आहे. आचारसंहितेच्या पुढे जर गेले तर शासन नियम लावतं, कारवाई करतं. तसं वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकाराला आचारसंहिता दिली वारकरी संप्रदायानं. काय आचारसंहिता आहे? स्तुती अथवा निंदा करावी देवाची, करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये. महाराज म्हणले स्तुती अथवा निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये, भक्ती ज्ञानाविरहित इतरत्र गोष्टी न कराव्या, प्रेम भरी वैराग्याच्या युक्ती विवाराव्या. आणि अजून महाराजांचं पुढचं प्रमाण, अंतरी मूर्ती ऐशी ठसावी श्री हरीची, ठसावी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हरीची ऐशी कीर्तन मर्यादा, ऐशी कीर्तन मर्यादा संतांच्या घरची. भक्ती ज्ञानाविरहित इतरत्र गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती वाढाव्या,
घेतलेला अभंग पैठण क्षेत्रनिवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांचा आहे. आजच्या अभंगामध्ये पैठण क्षेत्रनिवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज देवाला नेमकं काय आवडतं ते आवड सांगताय. नाही सांगू का, एखादी गोष्ट आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त करायची असेल, मिळवायची असेल, एखाद्या व्यक्तीला जर आपलंसं करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं त्या व्यक्तीला नेमकं काय आवडतं हे कळणं गरजेचं आहे. आणि एकदा त्या व्यक्तीची आवड कळाली का ती व्यक्ती आपली व्हायला किरण महाराज वेळ लागत नाही. म्हणून जसं देवाला जर आपलं करायचं जर असेल तर त्या देवाला नेमकं काय आवडतं हे आपल्याला जीवनात जर कळलं तर पुढचे 7 दिवसाचे कीर्तन ऐकून उपयोगी आहे. विठ्ठल विठ्ठल. आज ज्या एकनाथ महाराजांचा अभंग घेतलाय ते एकनाथ महाराज म्हणजे साधे सुधे नाहीये. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महाराज प्रत्येक जाती कुळात संत झाले. मला एकानं वारीच्या वाटेवरती मधल्या काळामध्ये पंढरपुरात प्रश्न केला, महाराज तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जाती कुळात संत अवताराला का आले? त्याचं कारण एकच आहे महाराज, जगाच्या पाठीवरती संतांनी फक्त जर एकाच जातीत अवतार घेतला असता तर वारकरी संप्रदाय हा जगविख्यात संप्रदाय कधीच झाला नसता. पण आज प्रत्येक जातीत संत कुळाला आले, प्रत्येक जातीत जन्माला आलेल्या संतांनी एकच केलं, वारकरी संप्रदाय हा जगविख्यात संप्रदाय केला. म्हणून तुम्ही बघा प्रसंग असा आहे, पंढरपूरला पांडुरंग भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये रोज नामदेवरायांचं कीर्तन व्हायचं. नामदेवरायांचं कीर्तन होत असताना एक दिवस घटना अशी घडली, त्या कीर्तनाला ज्ञानोबराय आले, सोपान काका आले, आईसाहेब मुक्ताबाई आल्या, निवृत्तीनाथ आले, सगळे संत आले. आणि सगळे संत आल्यानंतर सगळे संत कीर्तनाकरता मंदिराच्या आत जात आहे. आणि आत जात असताना 3 संत असे होते की त्यांना पांडुरंगाच्या मंदिरात जाण्यासाठी परवानगी नव्हती. ते पहिले संत म्हणजे हीन याती कुळामध्ये जन्माला आलेले संत चोखोबराय, दुसऱ्या संत म्हणजे वेशेच्या पोटी जन्माला आलेल्या संत कान्होपात्रा, आणि तिसरे संत म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये जन्माला आलेले संत कबीर. या 3 संतांना पांडुरंगाच्या मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता. तिकडे नामदेवरायाचं कीर्तन संपलं. नामदेवरायाचं कीर्तन संपल्यानंतर सगळे संत मांदियाळी मंदिराच्या बाहेर आले. नामदेवरायांचं कीर्तन संपल्यानंतर त्यावेळेस ज्ञानोबरायांनी 3 संतांना दारावरती बसलेलं बघितलं. 3 संतांना सांगितलं का इतकं गोड कीर्तन देवाच्या मंदिरात चालता आलं पाहिजे, तुम्ही कीर्तनाला का तुम्ही कीर्तनाला येत नाही? 3 संतांनी सांगितलं ज्ञानोबरा येण्याकरता काहीच म्हणणं नाही, आम्हालाही वाटतं रोज पांडुरंगाच्या मंदिरात यावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, रोज आईसाहेब रुक्मिणीचं दर्शन घ्यावं वाटतं, पण आम्हाला मंदिरात येण्याकरता एक गोष्ट आडवी येते. कोणती गोष्ट? ती आमची जात. विठ्ठल. ज्ञानोबराय म्हणले जर देवाच्या मंदिरातही जर जात आडवी येत असेल ती जातच संपवली पाहिजे. ज्ञानोबरांनी सांगितलं काळजी करू नका, उद्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही सगळे संत कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहाल, ही जबाबदारी माझी आहे. आणि घटना अशी आहे, दुसऱ्या दिवशी पंढरपुरात पांडुरंग परमात्म्याच्या महाद्वारामध्ये श्री नामदेवरायाचं कीर्तन सुरू होणार. तितक्यात ज्ञानोबरायानं नामदेवरायाचा हात पकडला आणि सांगितलं थांबा, आजचं कीर्तन आपल्याला पांडुरंगाच्या रावळात करायचं नाही. नामदेवराय म्हणले का, असं का? ज्ञानोबराय म्हणले मी सांगतो म्हणून ऐका. नामदेवरायांनी सांगितलं ज्ञानोबराय, देव इकडं, कीर्तन तिकडं, मंदिर इकडं, भजन तिकडं, मंदिराशिवाय देवाशिवाय कुठं कीर्तनाला शोभावं? ज्ञानोबरायांनी सांगितलं नामदेवराय मी सांगतो म्हणून ऐका ना. आजचं कीर्तन जर कदाचित जर पंढरपूरच्या ह्या मालकाच्या मंदिरात झालं तर वारकरी संप्रदाय जगविख्यात संप्रदाय कधीच होणार नाही. आजचं कीर्तन आपल्याला मंदिरात न करता चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करायचंय. विठ्ठल. पुढची घटना ऐका ना, फार गोड आहे. पूर्वीच्या काळी होतं असं, बिरादर महाराज एका संतांनी ऐकलं की सांगितलं की दुसरे संत ऐकायचे, एका कीर्तनकाराने सांगितलं की दुसरे कीर्तनकार ऐकायचे, एका गायकानं सांगितलं की दुसरा गायक ऐकायचा, एका वादकानं सांगितलं की दुसरा वादक ऐकायचा, एका चोपदारानं सांगितलं की दुसरा चोपदार ऐकायचा, एका विनेकऱ्यानं सांगितलं की दुसरा विनेकरी ऐकायचा. आता कीर्तनकार सांगतो पण साऊंडवाला ऐकत नाही, एवढं संप्रदाय शिरलंय. विठ्ठल. इथलं नाही बरं का, इथलं नाही चाललंय, हे बाहेरचं चाललंय. उगा त्यांनी लगेच मधीच आवाज कमी नको करायला. ऐका, हे असं चाललंय संप्रदायात, पण असो चला. ऐकलं ज्ञानोबरायांचं म्हणणं ऐकलं आणि चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन सुरू झालं. महाराज कीर्तनाला सगळे संत उभे राहिले आणि थोडं बारकाईनं ऐका, वाक्य ऐका बरं का. आता मला इथं तुमच्याकडून टाळ्या अपेक्षित आहे. जगाच्या पाठीवरती ज्या 3 संतांना कीर्तनामध्ये उभं राहण्याचा अधिकार नव्हता, ज्ञानोबरांनी जगात पहिली क्रांती केली. लोक म्हणतात ह्या सरकारनं पहिला जातीवाद संपवला आणि त्या सरकारनं पहिला जातीवाद संपवला, पण ज्ञानोबरांनी 3 टाळ घेतली, तिने संतांच्या गळ्यात घातली. जगातला पहिला जातीवाद माझ्या ज्ञानोबरांनी संपवला.
म्हणून एक लक्षात घ्यायचं, जगाच्या पाठीवरती जात वारकरी संप्रदायात मान्य नाहीये. म्हणून एकच लक्षात घ्यायचं, सर्व जातींना सोबत घेऊन चालणारा हा वारकरी संप्रदाय, याच वारकरी यातायाती धर्म आहे विष्णुदासा. 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 यातायाती धर्म आहे मधल्या काळामध्ये एक 6 महिन्यापूर्वी आमच्या नाशिकच्याच पुढे एक शिर्डी नावाचं देवस्थान आहे, कदाचित तुम्हाला माहिती असेल. त्या शिर्डी संस्थानला सर्व धर्मीयांची एक महासभा झाली आणि तिथं मला एक हिंदू धर्माचा प्रवक्ता म्हणून बोलवलं होतं. आणि मुस्लिम धर्मातल्या एका व्यक्तीने हे प्रमाण माझ्या पुढे ठेवलं, तुम्ही आता जे प्रमाण दिलं की यातायाती धर्म नाही विष्णुदासा, संतांनी तर सांगितलं यातायाती धर्म नाही विष्णुदासा, विष्णुदासाला जातही नाही आणि धर्मही नाही, याच्यावरती तुमचं म्हणणं काय? आणि या प्रमाणाचा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. लोक चुकीचा अर्थ लावतात की यातायाता धर्म नाही विष्णुदासा म्हणजे लोक सर्व धर्म समभाव मानतात, पण याचा खरा अर्थ असा आहे महाराज, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, जात आणि धर्म कुणाला नाही जो विष्णूचा दास आहे. त्यांना सांगितलं आधी तुमच्या धर्मात त्या लोकांनी कपाळाला जर टिळा लावला, ते विष्णूचे जर दास झाले, तर मग त्यांना यातायाती धर्म नाही विष्णुदासा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून उच्चवर्णीय ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले पैठण क्षेत्रीवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज आहे. प्रसंग असा आहे, आपल्या वारकरी संप्रदायात मी सांगितलं फार संत झाले, त्याच वारकरी संप्रदायातल्या मांदिअळीतील एक संत की ज्यांना पांडुरंगाच्या मंदिरात जाण्याचा अधिकारच नव्हता, की श्री संत चोखोबर आहे. जीवनात घडलेला गोड प्रसंग कदाचित तुम्ही ऐकला असेल, नसेल आज पुन्हा ऐका. घटना अशी आहे, आषाढीचा पायी पालखी सोहळा जवळ आला. चोखोबरांनी सांगितलं अगं मला वारीला जावं लागेल. पत्नीला सांगितलं, पत्नीनं सांगितलं मालक नाही, तुम्ही वारीला जावं न जावं हा तुमचा भाग आहे, मी तुमच्या परमार्थात आजपर्यंत कधी आड आली. आणि मी एक नेहमी सांगतो, सुद्धा पत्नी ती असते हो जी आपल्या पतीच्या परमार्थात कधीच आड येत नाही, ती खरी पतिव्रता आहे, ती खरी पत्नी आहे. पण जर पती पंढरपूरला चालला असेल, वा चला वा माग, उठले की चालले पंढरपूरला, ती पत्नी नाही, ती परतिव्रता आहे. विठ्ठल. आता तुम्हाला पतिव्रता व्हायचं की परतिव्रता व्हायचं हे तुमच्या हातात आहे. ऐका. चोखोबराय म्हणले काय झालं काय? मालक पंढरपूरच्या वारीत आजपर्यंत कधी आड आली नाही, पण यंदा थोडासा गोंधळ आहे. चोखोबरायांनी विचारलं कसा? मालक यंदा तुम्ही पंढरपूरला चाललाय, पण तुम्हालाही माहिती आहे मला गर्व आहे, मला दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं आता 7वा महिना चालू आहे. आणि मालक तुम्ही पंढरपूरला ज्या दिवशी निघताय त्या दिवशी मला 8वा महिना लागतोय, आणि ज्या दिवशी पंढरपुरात पोचताय त्या दिवशी 9वा महिना लागतोय. त्यावेळेस चोखोबरांनी सांगितलं मग तुझं म्हणणं काय? मालक 9वा महिना लागल्यानंतर कधी गर्भवती असलेली बाई बाळंतीण होऊन सांगता येत नाही, पण तुम्ही जर पंढरपूरच्या वाटेला निघून गेले, पंढरपूरच्या वारीत निघून गेले, तर मालक माझं बाळंतपण कोण करेल? चोखोबरांनी सांगितलं मोठा प्रश्न आहे, आजपर्यंत माझ्या वारीत तर व्यत्यय कधी आला नाही, कधी माझ्या परमार्थामध्ये आजपर्यंत व्यत्यय आला नाही, पण एवढा मोठा अडथळा येतोय. चोखोबराय म्हणजे काळजी करू नको, अजून 2 महिने जायचे. रात्रीचे चोखोबराय झोपलेले असताना रात्री डोळ्याला डोळा लागेना. आणि का माहिती का, खरा वारकरी जो असतो ना दादा,
जसं शेतकरी राजा वर्षभर पावसाची वाट बघतो महाराज, तसा खरा वारकरी वर्षभर वारीची वाट बघत असतो. लागला टकला पंढरी लागला टकला पंढरी लागला टकला पंढरी लागला टकला पंढरीचा संपदा तोळा लावणे म्हणा संपदा पंढरीचा बोला बोला सगळे बोला. लागला टकला पंढरी संपदा सोहळा नावडे मनाला, हे लागला टकाळा पंढरीचा. खरे वारकरीची ती अवस्था आहे महाराज. सुखोबराय म्हणले वारीत कधी अडथळा आला नाही, पण यंदा वारीत अडथळा आहे. काळजी करू नको. आणि झोपले महाराज चोखोबऱ्या रात्रीचे. बाबा जगाच्या मालकानं स्वप्न दुष्टम ते लाव चोखोबऱ्या, काय काळजी करताय. एकनाथ महाराजांच्या हरिपाठात 23वा अभंग, हा आवडीने भावी हरी नाम घेशी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. जगाच्या मालकानं स्वप्न दृष्टांत चोखोबराय, खेत करण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही. शेजारच्या गावात तुमची एक चुलत बहीण आहे, त्या बहिणीला निरोप द्या. बाळणपणा करता तिला इकडे पाठवा, तुम्ही वारीत या, काळजी करू नका. दुसऱ्या दिवशी चोखोबराय उठले इतके आनंदानं पत्नी जवळ, ऐकलं का, जगाच्या मालकानं स्वप्न दृष्टांत दिलाय. तू म्हणली होती ना वाडीत अडथळा निर्माण होईल, माझा जगाचा मालक नाही वाडीत अडथळा नाही येऊ देत. जगाच्या मालकानं सांगितलं शेजारच्या गावात एक चुलत बहिणी, तिची आठवण मला झाली, काळजी करू नको. त्या बहिणीला जर बाळणपणा करता तुझ्या जवळ ठेवलं तर चालेल ना. चोखोबरांची पत्नी म्हणली मालक काही हरकत नाही, चुलत असो की सख्खी असो, फक्त माझ्याजवळ कोणीतरी पाहिजे. आणि घटना अशी आहे, 1 महिन्याचा काळ गेला, आता प्रस्थानाचा दिवस आहे. चोखोबराय घरातून बाहेर पडताय. बाहेर पडता पडता घरातल्या पत्नीनं सांगितलं मालक पंढरपूरला निघाले तुम्ही, पण जाता जाता तेवढं काम करा, शेजारच्या गावामध्ये असणारी तुमची बहीण, त्या बहिणीला निरोप द्या आणि मगच पंढरपूरची वाट धरा. काळजी नको करू, जाता जाता पहिला निरोप तिला आणि मग पंढरपूरक वाटचाल. पण संतांची अवस्था ती आहे, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. चंदया नामाचा घेतला, चंदया नामाचा घेतला, चंदया नामाचा घेतला. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर, माझी मज झाली उंबऱ्याच्या बाहेर उजवं पाऊल टाकलं आणि ती अवस्था आहे, माझी मज झाली अनावर वाचा. पण कोणती, छंद या नामाचा घेत. आणि झालं ना भजन सुरू. भजन करत 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 चोखोबराय थेट दिंडीत, बहिणीला निरोप द्यायचं लक्षातच नाही. आणि घटना अशी आहे, चोखोबरांची पत्नी घरी वाट बघती, ननंदबाई आल्या का नाही, ननंदबाई आल्या का नाही, ननंदबाई आल्या का नाही. पण पत्नीला हे माहित नाही की आपले मालक थेट वारीत पोहोचले, नंदीला निरोप दिलाच नाही. आणि महाराज घटना अशी आहे, चोखोबराय 1 महिन्यानंतर पंढरपुरात जाऊन पोचत आहे. आणि पंढरपुरामध्ये चोखोबराय गेल्यानंतर आजही आषाढीच्या दिवशी सगळ्या संतांची नगर प्रदक्षिणा होत असते. आणि नगर प्रदक्षिणा करता करता चोखोबरायांचं लक्ष जगदधार रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्म्याच्या कलशाकडे गेलं. आणि एक लक्षात घ्यायचं, खऱ्या वारकऱ्यांना आषाढीच्या काळात पंढरपुरात गेल्यानंतर जगाच्या मालकाच्या पददर्शनाच्या अपेक्षा कधीच करायची नाही.
खऱ्या वारकानं पंढरपुरात गेल्यानंतर तुकोबरायाच्या मंदिराचा कळस जरी पाहिला तर तुकोबरायांचं प्रमाण आहे. तुका म्हणे मोक्ष देखील कळस. पंढरपुरात जाऊन जगाच्या मालकाचा कळस जरी पाहिला तरी पांडुरंगाचं दर्शन सांगितलंय. आणि प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरु जोग महाराज म्हणायचे, आषाढीच्या काळामध्ये आमचा पांडुरंग परमात्मा मंदिरात नाही तर कळसात असतो. विठ्ठल विठ्ठल कळसाचं चोखोबरायांनी दर्शन घेतलं आणि जगाच्या मालकाचं लक्ष कळसातून चोखोबरायांकडे गेलाय. जगाच्या मालकानं विचार केला, दादा की हे चोखोबराय तर इकडे भजनात तल्ली पण घरी परिस्थिती वेगळी आहे. काय करावं? बाळणपणाचा काळ तर जवळ आलेला आहे. काय करावं? बहिणीला निरोप द्यायचा तर लक्षात नाही. भजन चालू आहे, आवडीने भावे हरी नाम घेसी, पण तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आणि भजन करता करता जगाच्या मालकाला चिंता पडली. ऐकताय ना तुम्ही दृष्टांत? जगाचा मालक विटेवरून खाली उतरला. जगाच्या मालकानं भरदार पातळ नेसलं, भरदार कुंकू लावलं, नाकात नथ घातली, पायात पैंजण घातली, हिरवा चुडा घातला आणि जगाचा मालक थेट पंढरपुरातून चोखोबरायांच्या घरी आला आणि आवाज दिला, वहिनी उघडादार हाका मारी मारी, वहिनी उघडा हाका मारी मारी, वहिनी उघडादार हाका मारी मारी, वहिनी उघडादार हाका मारी. कोकोबाची बहीण झालं सारंगार, कोकोबाची बहीण झालं सारंगार, वहिनी उघडादार हाका मारी, वहिनी चोखोबाची बहीण झालं सारंगार, वहिनी उघडादार कामारी. जगाच्या मालकानं आवाज दिला, वहिनी आले. वहिनीनं विचार केला, बाई लेट का होईना माझी नंद आली, जीवात जीव आला. आणि घटना अशी आहे, चोखोबरायांनी प्रदक्षिणा केली. द्वादशीचं पारणं फेडून पौर्णिमेची लाई घेण्याच्या अगोदर संध्याकाळी एकादशीच्या आषाढी एकादशीच्या रात्रीला चोखोबरायांच्या पत्नीला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. रात्रीचा 1:30 वाजलेला आहे, मध्यरात्र झालेली आहे. जगाच्या मालकाच्या स्वरूपात आलेल्या नंदेनं विचार केला, एवढ्या रात्री बाळणपणा करता आता कुणाला बोलवावं? गाव तर झोपलेलं आहे, कळा तर जास्त चालू झालाय. आणि जर बाळणपणा करता जर कुणाला बोलवलं नाही तर काहीतरी वेगळं कदाचित दुर्लक्षित घडू शकतं. आणि मग जगाच्या मालकानं काय केलं, पुन्हा विचार केला, जर आपण जर हिचं बाळणपण केलं तर पण पुन्हा जगाच्या मालकाच्या मनात विचार आला, आपण देव आहे आणि देवानं इतक्या खालच्या लेवलचं काम करावं, बाळणपणाचं काम करावं, शोभत नाही आपल्या देवपणाला. पण पंढरपुरात नामाचा उच्चार चालू आहे. नाही, जगाच्या मालकानं देवपण बाजूला ठेवलं आणि चोखोबरायाच्या पत्नीचं बाळणपण केलं. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्या दिवशी लेकराला नाणलं, मांडीवरती घेतलंय. कालांतरानं 5व्या दिवशी बाळाची पाची पुजली, 12व्या दिवशी लेकराचं नाव ठेवलं. आणि आता मात्र जगाच्या मालकाला चाहूल लागली की चोखोबराय कोणत्याही क्षणी घरामध्ये परततील, आता आपण निघालं पाहिजे. वहिनी फार दिवस झाले, आता मला निघणं गरजेचं आहे. ननंदबाई अशा काय करता? अहो तुमचा भाऊ आज उद्या पंढरपुरातून येतील, आता येण्याची वेळ झाली आहे. एक काम करा, इतक्या दिवस राहिले ना अजून 1 दिवस राहा. तुमचे भाऊ आली की तुम्हाला बांगड्या भरतील, पातळ घेतील. थांबा वहिनी, माझा भाऊ लय श्रीमंत आहे, तो ह्या दिवाळीला नाही पुढच्या दिवाळीला 2-2 पातळ घेईल, पण मी आता थांबले तर गडबड होईल. वहिनी म्हणे, अहो थांबा, नाही गेलं पाहिजे, प्रपंच उघड्यावर आहे. बरं ननंदबाई, धन्यवाद बरं का, तुम्ही आलात, माझं बाळणपण केलं, लेकराला नाणलं दुनलं, नाव ठेवलं. ननंदबाईने सांगितलं, वहिनी धन्यवाद काय करते ग, तू माझ्या भावाची पत्नी आहे,
आणि ती माझी जबाबदारी होती येणं करणं. वहिनी येते बर का. एका दरवाजानं जगाच्या मालकाचं स्वरूप घेऊन आलेली नणंद बाहेर पडली आणि दुसऱ्या दरवाजानं घरामध्ये चोखोबराय घरात प्रवेश करताय. पत्नीच्या मांडीवरती बाळ बघितलं आणि मग चोखोबरायना आठवण झाली बहिणीला निरोप द्यायचा होता, लक्षातच नाही राहिलं. पत्नीचं बाळणपण केलं कोणी? पत्नीला सांगितलं का ग बाळणपण केलं कोणी? मला कसं काय करताय? शेजारच्या गावातली बहीण आली होती. चोखोबराय म्हणे पण मी बहिणीला जर निरोप दिलाच नाही तर ती येईल कशी? पत्नी म्हणे बहीणच होती. चोखोबराय म्हणे निरोप दिला नाही येईलच कशी? भांडण लागलं दोघांचं. भांडता माझ्या चोखोबरायांचं लक्ष घरात असणाऱ्या पांडुरंगाच्या फोटोकडे गेलं आणि पत्नीला सांगितलं ती बहीण नव्हती, तो जगाचा मालक बहीण झाला. विठ्ठल साक्षात चोखोबरांच्या पत्नीचं बाळणपण जगाच्या मालकानं करावं. कारण काय? अभंगाचं पहिलं. आवडे देवाची काय का प्रकार, 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 आवडे देवाचे तू ऐका प्रकार, आवडे देवाचे तू ऐका प्रकार, आवडे देवाचे तू ऐका प्रकार. ओ नामाचा उच्चार रात दिवस, नामाचा उच्चार रात दिवस, महाराजांनी पहिल्या चरणात सांगितलं त्याला आवडणारी पहिली गोष्ट नामाचा उच्चार. हे म्हणून माझी विनंती तुम्हाला, त्याच्या नामाचा उच्चार अधूनमधून करीत जायचा. त्याच्या नामाचा उच्चार अधूनमधून जर केला तर तो कुठलाही खालच्यातलं खालतं काम करतो. एक उदाहरण दिलं, महाराज तुमच्या देवाला नामाचाच उच्चार आवडतो का? महाराज म्हणले नाही, त्याला आवडणाऱ्या अजून गोष्टी. अभंगाचं दुसरं चरण. तुळसी माळ गळा गोपी चंदन तिळा, गोपी चंदन तिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन तिळा, गोपी चंदन तिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन तिळा, गोपी चंदन तिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन तिळा, गोपी चंदन तिळा. हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा तुळसी माळ गळा गोपी चंदन तिळा, गोपी चंदन तिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन तिळा. राजाच्या डोळ्यात टाकल्या. डोळ्यात टाकल्यानंतर धर्मवीर शंभू राजाचे डोळे काढले. संभाजी व गया नाही सिर्फ हिंदू नाही ना बोल छोड दूंगा तुझा. हे औरंग्या महाराष्ट्राच्या माती करता डोळे काय प्राण जरी गेला तरी धर्म सोडणार नाही सोडत धर्म. अरे हे भोसल्यांचं रक्त आहे,
हे शाहू महाराजांचं रक्त आहे, छत्रपतींचं औष आहे, जिजाऊंचं रक्त आहे. महाराष्ट्राच्या माती करता नाही धर्म बदलणार, धर्म बदलणार नाही, धर्म बदलणार नाही. संभाजी अभी वक्त गया नाही. संभाजी श्री इस्लाम कबूल कर, धर्म सोडत नाही. म्हणून औरंग्यानं महाराज तलवार घेतली, हात कापले, पाय कापले. नाही माझ्या राजानं धर्म सोडला. ए संभाजी वक्त गया नाही, अभी इतना ही बोल, इतना ही कबूल कर, हिंदू नाही इस्लाम कबूल कर, छोड दूंगा तुझे. हे औरंग्या महाराष्ट्राच्या माती करता जोपर्यंत शरीरात प्राणी तोपर्यंत हिंदू म्हणून जगेल, मरताना हिंदू म्हणून मरेल, धर्म सोडत नाही. म्हणून लाडल्या तापलेल्या लाल बुंद सळ्या घेतल्या, तलवारी घेतल्या आणि करतो अमावस्येचा दिवस आहे. त्या अमावस्येच्या दिवशी हिंदूंचं नववर्ष दुसऱ्या दिवशी सुरू होत आहे. या हिंदूंचा सण संपवायचा, हिंदूंचा राजा संपवायचा. म्हणून त्या औरंग्यानं माझ्या धर्मवीर शंभू राजाच्या शरीराचे 100 तुकडे केले. माझा धर्मवीर शंभू राजा महाराष्ट्राच्या माती करता मरणी मेला, पण माझ्या राजानं पवित्र हिंदू धर्म सोडला नाही. त्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलेले आम्ही हिंदू आहे. माझी विनंती आहे, ज्या राजानं आमच्या कपाळावरचा गंध शाबूत राहावा, अंगणातली तुळस आणि मंदिराचा कळश टिकावा, याकरता 40 दिवस प्राणाशी झुंज दिली. दादा, प्रत्येक बसलेल्या हिंदूचं आद्य कर्तव्य, तरुण पोरांचं कर्तव्य, नुसते बलिदान मास करू नका, नुसत्या छत्रपतींच्या शिवजयंत्या साजऱ्या करू नका, धर्मवीर शंभूराजांची जयंती आईसाहेब जिजाऊची जयंती करू नका. त्यांचे विचार आचरणात आणण्याची आज काळाची गरज आहे. कपाळाला रोज गंध असला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, ज्या राजाला आपल्या या औरंग्याच्या पिलावळीने इतका त्रास दिला ना, भविष्यात हे सर्व धर्म समभावन भाईचाऱ्याच्या लायकीचे लोक नाहीतच. हो, हे डोक्यातून काढूनच टाकायचं की आपल्याला होतील. अहो, ते त्यांच्या घरातल्यांना होत नाही. आणि सांगू, जगाच्या पाठीवरती आई हिंदू धर्मासारखा खरंच पवित्र धर्म या जगात नाही आहे. सांगू, स्वतःच्या सख्या बहिणीला बहीण म्हणणारा हिंदू धर्म आहे, मामाच्या पोरीला मामी बहीण म्हणणारा हिंदू धर्म आहे, मावशीच्या पोरीला मावस बहीण म्हणणारा हिंदू धर्म आहे, आतेच्या पोरीला आते बहीण म्हणणारा हिंदू धर्म आहे, चुलत्याच्या पोरीला चुलत बहीण म्हणणारा हिंदू धर्म आहे. पण त्यांच्या धर्मामध्ये सख्खी मावस बहीण बायको म्हणून संभोगली जाते. हे त्यांच्या धर्माचं दुर्दैव आहे. मग आपल्या धर्मामध्ये जर एवढा बहुमान आपल्याला असेल तर इथं बसलेल्या पोरींना माझी विनंती, का लव जिहाद सारख्या प्रकरणांमध्ये तुम्ही अटकताय, का फसताय, का तुम्ही लव जिहाद सारख्या प्रकरणांमध्ये अटकून धर्मांतर करताय? माझी एक विनंती तुम्हाला, पोरीनो, उभ्या आयुष्यामध्ये शाळेत जात असताना एखादा वर्ग, एखादी डिग्री तुम्ही कमी घेतली तर हरकत नाही. घरामध्ये स्वयंपाक करत असताना तुम्हाला एखादी चपाती कमी बनवता आली, हरकत नाही. पण इथं बसलेल्या भगिन्यांना माझी विनंती आहे, उभ्या आयुष्यामध्ये आपल्यामुळं आपल्या बापाची मान गावात खाली होईल असं जगणं कधी जगू नका. विनंती माझी. ऐ पोरीवन, सांगू तुम्हाला, जगाच्या पाठीवरती, या जगात तुमच्यावरती हे लव जिहादमध्ये अटकवणारे, हे प्रेम प्रकरण लव मॅरेज करणारे, हे कुठपर्यंत प्रेम करतात? हे तुमच्या शरीरावरती प्रेम करतात. ए पोरीओ, जगाच्या पाठीवरती खऱ्या अंतःकरणातून तुमच्यावरती, फक्त तुमच्यावरती मुलगी म्हणून प्रेम करणारा या जगात फक्त तुमचा बाप आहे. म्हणून माझी एक विनंती आहे, त्या बापाची मान कधी आयुष्यात आपल्यामुळं खाली होईल, अजिबात असं वागू नका. आणि पोरीओ सांगू, बापाच्या जगामध्ये लेकीचं जितकं प्रेम बापावर आहे, बापाचं जितकं प्रेम लेकीवर आहे, तितकं या जगात प्रेम कुणच कोणावरती करत नाही. काय तुम्ही एकदा वर्षाच्या प्रेमाला भाळतात, 6 महिने कुणाला तुम्हाला इंस्टाला कोणीतरी ॲड होतो, मेसेज करतो, आय लव्ह यू, तुम्हाला फार आवडते, 6 महिन्यात तुम्ही त्याचं प्रेम ओळखलं. अगं, पण 18 वर्ष तुम्हाला ज्या बापानं तळ हाताच्या फोड्याप्रमाणे जपलं, त्या बापाला एक क्षणात सोडताना तुम्हाला थोडी लाज वाटत नाही? माझी विनंती इथं बसलेल्या बहिणींना, आज ज्या घरातली पोर पळून जाते, त्या घरातल्या आईला आणि त्या घरातल्या बापाला विचारा फक्त, पोर घरातून निघून गेल्याचं दुःख काय. आणि पोरीनो, जगाच्या पाठीवरती तुमच्या पायाला काटा जरी टोचला तर तुमच्यावरती नितांत प्रेम करणारा आणि त्याच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, त्याचं नाव बाप आहे. हे मी का बोलतोय माहिती का? मी 1-2 वर्षाच्या पोरीचा बाप आहे दादा. आणि एक लक्षात घ्या, अशी प्रकरणं पाहिल्यानंतर आम्हालाही कधी कधी प्रश्न पडतोय, आज समाजात अशा घटना घडत आहे, उद्या काय म्हणून तीच घटना आपल्या मुलीच्या बाबतीत घडणार नाही. म्हणून मी प्रत्येक कीर्तनात माझ्या बहिणींना सावध करतोय, पोरीओ, अगं खरंच तुमच्यावरती नितांत प्रेम करणारा फक्त तुमचा बाप आहे. नका त्या 6 महिन्याच्या 1 वर्षाच्या प्रेमाला भाळू नका अजिबात. आठवा तो दिवस, इथं बसलेल्या लग्न झालेल्या महिला मातृवर्ग, तुमच्या लग्नाचा ज्यावेळेस दिवस असतो त्या दिवशी सगळे नातेवाईक, सगळे तुमचे भाऊबंद, सगळे तुमचे चुलत भाऊ चुलते स्टेजवरती फोटो काढायला येतात.
पण आलेला पाहुणा उपवाशी जाऊ नये म्हणून जेवणाच्या मंडपामध्ये चक्रा मारणारा तुमचा बाप तो आज तुम्ही आठवा. पोरी आठवा तो बाप. बाप एवढ्याच करता व्यासपीठावरती येत नाही. 18 वर्ष जपलेली अमानत दुसऱ्याच्या स्वाधीन करताना त्या बापाच्या हृदयाला किती दुःख होत असतं हे फक्त एक बाप झाल्यानंतरच कळतं. पोरी आठवा तो दिवस. तुमच्या लग्नाचा दिवस फोटो काढायला सगळे व्यासपीठावरती येत आहे, पण माझ्या लेकीच्या लग्नामधून जर एखादा पाहुणा उपवाशी गेला तर माझ्या ताईला उद्या सासरामध्ये सासूरवास होईल म्हणून प्रत्येक पाहुण्याला जेवला का विचारणारा तुमचा बाप तो आज आठवा. पुरी आठवा तो दिवस. जगाच्या पाठीवरती तुम्ही सासरला निघतात त्यावेळेस तुम्ही सगळ्यांना भेटतात, पण जो अंतिम क्षण तुमच्या बापाला भेटण्यासाठी जवळ येतो ना, सगळ्यांच्या गळ्यात पडतात, सगळे रडतात. सगळ्यांना रडता येतं, बापाला कधीच रडता येत नाही. पण ज्या वेळेस त्या बापानं तुम्हाला मिठीत घेतलं जातं आणि कोणीतरी येऊन त्या बापाच्या मिठीपासून 18 वर्ष सांभाळलेली तळहाताच्या फोड्याप्रमाणे जपलेली लेक ज्या वेळेस बाजूला केली जाते, त्या बापाचं हृदय काय म्हणत. पोरी करा तो विचार. बाप तुम्ही सासरला जात असताना तुमच्या समोर एवढ्याच करता रडत नाही, मी जर आता रडलो तर माझी पोर सासरामध्ये नांदणार नाही. पोरी आठवा तो दिवस. तुम्ही सासरला निघून जातात, सगळे पाहुणे संध्याकाळी जिकडं तिकडं जातात. पोरी आठवा तो दिवस. संध्याकाळी झोपेच्या वेळी सगळे झोपलेले असतात. संध्याकाळची 12 वाजल्यानंतर तोंडावरती पांघरून घेऊन 18 वर्ष लेक लहानची मोठी करत असताना माझ्या ताईला माझ्याकडून काही कमी पडलं नाही. माझी पोरगी मोठी करत असताना कधी वही लागली असेल तर आणून दिली असेल. एखाद्या दिवाळीला माझ्या शिवाला कपडा घेतला नसेल पण माझ्या ताईला कपडे घेतले असेल. 18 वर्ष सांभाळलेली माझी ताई आज परक्याच्या घरी निघून गेली म्हणून 18 वर्षाची आठवण रात्रभर गोदडीत तोंड घालून रडणारा बाप तुम्ही डोळ्यापुढं पोरीनं ठेवला पाहिजे. माझी विनंती आहे तुम्हाला, लव जिहाद सारख्या प्रकरणांमध्ये पोरीनं अटकू नका. फार भयंकर हे प्रकरण. का? मेंदू धर्माचा प्रचारक म्हणून काम करतोय. ज्यावेळेस एखाद्या घरातली पोरगी परधर्मातल्या पोरासोबत पळून जाते त्यावेळेस ते प्रकरण मिटवायला आम्हाला जावं लागतं. शिन्नर तालुक्यात घडलेली घटना आहे 8 महिन्यापूर्वीची. बराडी समाजातली एक पोरगी, बाप नाही, आई समोरून एका धर्मातल्या, मी त्या धर्माचं नाव नाही घेणार, त्या मुलासोबत निघून गेली. आणि त्याची आधीनं तिला पळून नेल्यानंतर त्या आईला ज्यावेळेस कळालं की माझी पोरगी मला सोडून गेली, त्यावेळेस त्या आईला भेटण्याकरता ज्यावेळेस आम्ही गेलो, तिने सांगितलं, महाराज माझं आज तुमच्याकडं काहीच मागणं नाही, गेलेली पोरी येऊ न येऊ हरकत नाही, पण एक मागणं माझं आज तुमच्याकडे, तुम्ही कीर्तनकार आहात, आई काय मागणं आहे सांगा ना, तुमची पोर आम्ही तुम्हाला आणून देण्याचा प्रयत्न करू, पण त्याच्या पलीकडे तुमचं मागणं काय, पैसे पाहिजेत, संपत्ती पाहिजेत, घर पाहिजेत, काय पाहिजेत. महाराज मला यापैकी काहीच नको, फक्त एक काम करा, इथून पुढं तुमच्या प्रत्येक कीर्तना प्रवचनामध्ये बसलेल्या तरुण पोरीला आपला धर्म सांगा. माझी पोरगी पळून गेलेला जबाबदार फक्त मी. म्हणलं आई असं का बोलतात, तुम्ही थोडी तिला पळून जायला सांगितलं होतं. महाराज याला जबाबदार मी आहे. म्हणलं का? ज्या वयामध्ये मी तिला आपला धर्म सांगायला पाहिजे होता त्या वयात मी तिला धर्म सांगितला नाही म्हणून तिनं परधर्माची वाट धरली. सांगा महाराज, या आईच्या वाट्याला जे आज दुःख आलंय, भविष्यात आपल्या नाशिक तालुक्यात, नाशिक जिल्ह्यात कोणत्या आईच्या वाट्याला ते दुःख येऊ नये, तेवढं दुःख माझं सांगा. ए पोरी हो, तुम्हाला सांगू, जसं रावण साधूचं रूप घेऊन आला होता ना, तसे नराधमादी साधूसारखंच येतात. कपाळावरती गंध लावतात, हिंदू धर्माबद्दल प्रेम असतंय असं दाखवतात, पण हे नराधम जे आईला होत नाही, बापाला होत नाही, ते आपल्याला होणार नाही. म्हणून पोरींनो सावध राहा. इंस्टावरती, फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती कोणीतरी आपल्याशी बोलतोय म्हणून त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात पडू नका. त्याला जर तुम्ही पाहिलेलं नसेल, डायरेक्ट त्याच्याशी लग्नाचा विचार करू नका. बहिणींनो, हे मी का सांगतोय, आज बऱ्याच मायबापाच्या वाट्याला हे दुःख येत आहे, आणि हे दुःख जर आम्ही इथून जर सांगू शकत जर नसेल तर आम्हाला कीर्तनकार म्हणून घेण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही. आम्ही फक्त पाकिटं घेण्यापुरती नाहीये, तर समाजामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी घडतात या कीर्तनकारांना वास्तवता कीर्तनातून मांडली पाहिजेत. कारण समाज जेवढं कीर्तनकाराचं ऐकतो तेवढं या जगात समाज कुणाचंच ऐकत नाही. म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे, इथं बसलेल्या पोरींनी थोडंसं भान ठेवलं पाहिजे. एक 4 वर्षापूर्वीची घटना आहे. श्रद्धा नावाची संभाजीनगरची पोरगी मायबापाच्या विरोधात जाऊन तिनं कोर्ट मॅरेज केलं परधर्मातल्या पोरासोबत. आणि कोर्ट मॅरेज 6 महिन्यानं का 3 महिन्यांनी पक्क होतं. तोपर्यंत तो नराधम, तो जिहादी तिच्याशी चांगला राहिला, पण सांगितलं तू माझ्या धर्मात आली ना, आमच्या धर्मात आल्यानंतर तुला गाईचं मांस खावं लागेल. महाराज, आपल्या ज्या धर्मामध्ये गाईला माता मानलं जातं त्यांच्या धर्मात गाईचं मांस खाल्ल्याशिवाय त्यांच्या धर्मामध्ये प्रवेश दिला जात नाही. मग माझा एक प्रश्न आहे आज तुम्हाला,
तुम्ही सर्व धर्मसमभाव म्हणतात ना, इथं बसलेले काही राजकीय लोक, त्यांना माझं एक सांगणं आहे, एक धर्म गाईला आई मानणार आहे आणि दुसरा धर्म त्याच गाईला चपाती संग खाणार आहे. मग मला सांगा, गाईला आई मानणारा धर्म तुम्हाला मान्य आहे का गाईला चपाती संग खाणारा धर्म तुम्हाला मान्य आहे? पोरीओ, कोणता धर्म तुम्हाला मान्य आहे? गाईला आई म्हणणारा. मग एक लक्षात ठेवायचं, श्रद्धा नावाच्या पोरीनं नकार दिला, सगळं करेल, लग्न केलं इथपर्यंत बरोबर आहे, पण आता तुझ्या जाळ्यात अटकणार नाही. लग्न नाही करत, ऐक, लग्न केलंय, मांस नाही खात, धर्म स्वीकारत नाही. ज्या पोरीनं मायबापाच्या विरोधात जाऊन त्या जिहादीशी लग्न केलं होतं ना, त्याच श्रद्धा नावाच्या पोरीचे त्या जिहादी कुत्र्यानं 100 तुकडे केले आई, आणि 8 दिवस ती पोरगी फ्रीजमध्ये ठेवलेली होती. संभाजीनगरची 3 वर्षापूर्वीची घटना आहे. असं जर घडत असेल तर तुम्हाला जिजाऊच्या लेकी म्हणून घेण्याचा अधिकार नाही आहे, तुम्हाला सावित्रीबाईच्या लेकी म्हणून घेण्याचा अधिकार अजिबात नाही, तुम्हाला अहिल्याबाई होळकराच्या लेकी म्हणून घेण्याचा अधिकार अजिबात नाही, तुम्हाला झाशीच्या राणीच्या लेकी म्हणून घेण्याचा अधिकार अजिबात नाही, तुम्हाला रमाबाई आंबेडकरांची लेख म्हणून घेण्याचा अधिकार अजिबात नाही, तुम्हाला महाराणी ताराबाईचं चरित्र लेख म्हणून घेण्याचा अधिकार अजिबात नाही. इथं बसलेल्या माता मावल्यांना माझी विनंती, पुरीला एखादी वाजी कमी शिकवा, पण पुरीला सांगा जिजाबाईचं चरित्र, रमाबाई आंबेडकराचं, सावित्रीबाईचं, अहिल्याबाई होळकराचं सांगा. तिला महाराणी ताराबाई नेमकी कोण होती, झाशीची राणी कोण होती, अहिल्याबाई होळकरांनी काय सांगा. अहो, एवढं चरित्र सांगून तिला धैर्यवान करा. आपल्या धर्मातला नाही, परधर्मातला जर अंगावर आलाच तर हिंदूंच्या पोरींना त्याला शिंगावरती घेण्याची ताकद असली पाहिजे. तेवढं धैर्यवान पोरींना बनवा, ती काळाची गरज आहे. म्हणून माता माऊल्या हो, माझी विनंती, सकाळी शाळेत जात असलेल्या पोरीच्या कपाळाला टिकली लावत चला, आणि सगळं तुमच्या हातात आहे बरं का, यांच्या हातात काहीच नाही बिचारे. तुमच्या संध्याकाळची भोजनाची व्यवस्था करण्यासाठी हे आम्ही सगळे बाहेर पडलेलो असतो. घरात पोरगी कुठं जाते, काय करते, हे सगळं तिच्या आईला माहीत असतं. म्हणून माता माऊल्या, तुमच्या हातात हे धर्म किती बिघडावायचा आणि किती सुधारावायचा. पोराच्या कपाळाला गंध असला पाहिजे. चला, पुढचा मुद्दा मानलाच म्हणजे हृदय कळवळा वैष्णवांचा. आता हृदय कळवळा वैष्णवांचा वेळ संपत आली. काय याचा अर्थ असाच आहे. महाराज, माझा एक प्रश्न इथं बसलेल्या लोकांना, थोडासा एक प्रश्न सोपा आहे पण उत्तर तुम्हाला थोडं देणं अवघड आहे. आता द्यावं की न द्यावं हा तुमचा भाग आहे, पण मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. तुमचं काय म्हणणं या गोष्टीवरती? जास्त पंढरपूरच्या वाऱ्या केल्या तर अहंकार वाढतो की कमी होतो? वाढतो. मग बंद करा पुढच्या वर्षीपासून. कमी होतो असं? बरं ऐका, काय झालं पंढरपूरच्या वारीमध्ये ह्या वर्षी घडलेली घटना आहे. सगळे बिचारे वारकरी चालत होते. 1-2 निष्ठावंत वारकरी गेल्या 40 वर्षापासून पंढरीशी नियमाने सेवा करणारे, तेही बिचारे त्यांचा नियमाचे अभंग म्हणत होते. आणि तितक्यात एक भोळा भाविक, असा भोळा वारकरी आमच्या गणेश दादांसारखा तिथे गेला. आणि महाराज सांगू का, किरण महाराज, देवाला हे कडक कपड्यावाले, मोठमोठे गंधावाले, हे ब्रह्मज्ञान सांगणारे, वेद सांगणारे आवडतच नाही. त्याला जर आवडत असतील ना, आमच्या गणेश दादांसारखे फार आवडतात. हो, किरण दादा का, किरण दादासारखे फार आवडतात. महाराजांचं प्रमाण आहे तसं. भोळे भाविक जुनाट चांगलं आहे, त्याला भोळे आवडतात, भाविक आवडतात, जुन्या. आणि ऐका ना, ते बिचार गेलं आणि ते म्हणलं, महाराज मी अभंग म्हणू का? मन. आणि त्या बिचाऱ्यानं काढला कुठला तरी एखादा अभंग, शेपक अभंग म्हणला असेल. मला सांगा, ज्यावेळेस तो शेपक अभंग 40 वर्ष वारी करणाऱ्यानं ऐकला, त्या वारकऱ्यानं त्यावेळेस काय म्हणायला पाहिजे होतं? दादा, हा अभंग इथं नाही म्हणायचा, हा तू नंतर म्हण, ही मालिका घे ना, अभंग म्हण, हे उत्तर पाहिजे. ते 40 वर्ष वारी करणारे म्हणले, अय घरी 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 चालले वारीला अभंग म्हणायला. 40 वर्ष वारी केली तेव्हा एवढं पाठ झालं. अहंकार वाढला की कमी झाला? काय झालं? तसे गावात काही काही जुनाट भजनी असतात, लय नंगाट. हो, 40 वर्ष परमार्थ टिकवला. तू काय उपकार केला? कोणी सांगितलं तुला टिकवायला? ते सांगितलं कोणी होतं? माझी एक विनंती, हा भ्रम आजच काढा. आणि भजन्यांनी तर हे पहिलं डोक्यातून काढायचं का आम्ही म्हणून सप्ताय, तू मर, गाव करील बरोबर. अहो, माझं म्हणणं आहे, हे आता हे बघा, हे पोरं एकदा टाळ्या वाजवूया पोरांकरता, संपलंय माझं कीर्तन. ऐक,
की नाही किती गोड आहे. इकडे हे बाई बघा, याला पाहिल्यानंतर मला लहानपणीची माझी आठवण झाली. हा, मी तेव्हा कमी खायचो आणि जास्त चालायचो. किती गोड नाही वाटतं का नाही. आणि आता ह्या पोरांनी तटाळ ही ताई आहे, हे पोरे आज आहे बघा. कदाचित उदाहरण देतो मी. आता हा दादा या वर्षी उभा राहिला. मी त्याला म्हणलो, जर मी थोड्या मग तो आला तेव्हा मी म्हणलो टाळणे घ्यायचा बस खाली, टोपी नाही कपडे नाही, चाला कीर्तना बोललो जर असतो तो परत कीर्तनात टाळ घेतला असता. ही पोरं 4-5 वर्षापूर्वी अशीच आली असतील. पण मला सांगा, दरवर्षी त्यांच्यात बदल झाला की नाही. या वर्षी ते धोतर घालून आले, शर्ट ते बघा ना, सुंदर उत्पन्न, कपाळाला गण, डोक्यात टोपी, आले की नाही घालून. माझं जुन्या भजनांना एवढं सांगणं, ते म्हणतात आम्ही टिकवणं सोपं असतं पण पिकवणं अवघड असतं. हो, आणि परमार्थ पिकला पाहिजे, टिकायला जाऊ द्या. परमार्थ जर पिकला तर तो टिकेल. आंबा जर पिकला तर तो टिकेल, जर पिकलाच नाही तर खराब होऊन जाईल. आणि काही काही गावामध्ये इतक्या खोडी काही लोकांना, नवीन पोरं येऊ द्या हो इकडं. किती दिवस तुम्ही बाहेरून आणणार, येऊ द्या. ही पोरं आली पाहिजे, काळाची गरज आहे. आज यांचं यावेळेस पिठावरून जर कौतुक झालं, उद्या 4 कोणाचे तरी पोरं येतील आणि ती म्हणशील कालच्या बाबानं कौतुक केलं होतं, आज आपण टाळ घेऊन उभे राहा. येऊ द्या, येणं गरजेचं आहे. पण काही गावात मी असे लोक पाहिलेले की, मी लांबचं नाही उदाहरण देत, किरण महाराज आमच्याच गावचं देतो का, आपण दुसऱ्यांची उदाहरणं द्यावी. आमच्या गावचा आता नागपंचमीला सप्ताह आहे. मी 4 वर्ष गावात थांबलो, 5व्या वर्षापासून बाहेर पडलो. आणि दरवर्षी मी एक दिवस गावात हजेरी लावत असतो. आमच्या गावामध्ये तुकाराम बाबा जिओरकरांचं कीर्तन होतं. आणि मग मी त्या दिवशी म्हटलं महात्म्याचं कीर्तन आहे, आपण ऐकाय थांबलं पाहिजेत, बाबा येणार आपल्या घरी येतील त्या निमित्तानं. मग मी थांबलो. आणि त्या दिवशी घटना अशी घडली, आमच्या गावात जवळजवळ 60 अशी पोरं आहे, 60 की टाळ संपतात पण ते बिचारे उभे राहतात सगळे. आणि एक पोरग कोणाचं तरी असेल गावातलं, ते बिचारा आलं, ते आलं नाईट पॅन्टीवरती, हाफ पॅन्टीवरती, टी-शर्टावरती, ते राहिलं उभं. आमच्या गावात एक थोडं जुनं म्हातारं भजनी थोडं खोडीचं आहे, गावागावात असं जाऊ दे. आणि ते आल्यानंतर ते म्हणे हल बस खाली, टाळ कपाळाला गण नाही, टोपी नाही, डवळे कपडे, बस खाली. मी म्हणलो ओ काय झालं काय. अहो काय नो, एवढे पोरं कपड्यांमध्ये निरंगी शिंगे आला. आज येऊ द्या, आज आलं ना, उद्या ते डवळे कपडे घालून येईल, परवा धोतर घालून येईल, पण येऊ द्या. कीर्तन झालं. आणि कीर्तन झाल्यानंतर त्या पोरानं माझं बोट धरलं. आणि जे म्हातारं सुरुवातीला बोललं होतं काय त्या कीर्तनात, त्यानं म्हातारं डोक्यात ठेवलं आणि बोट धरून मला दिलं, शिव महाराज चला 2 मिनिट. अरे काय चला. आणि ते 12 वर्षाचं पोरग हरिदास महाराज काय म्हणलं माहिती का त्या 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला, बाबा तुमच्यापेक्षा शिवा महाराजांचा परमार्थ कमी, वय कमी आहे, पण ते आम्हाला पोरांना कौतुक करतात. पण तुम्ही मागाशी मला बोलले ना, या बा हात टाळ, आणि तुम्ही मेले तरी तुमच्या मौतीला येणार नाही. अहो येऊ द्या, याला म्हणतात हृदयी कळवळा. सोपं गणित आहे महाराज. परमार्थामध्ये अहंकार नको. आणि अहंकारामुळं भले भले कीर्तनकार, गायक, वादक, गुणीजन, साऊंड वाले, व्हिडिओ शूटिंग वाले घरी बसले दादा. परमार्थ सगळं चालतं, पण त्या हनुमंतरायाला, त्या पांडुरंगाला तेवढं चालत नाही. म्हणून नामदेव महाराजांना म्हणावं लागलं, अहंकाराचा वारा. अहंकार नाही म्हणले महाराज, वारा न लागो राजसा. पण कोणाला, माझी या विष्णू दास भावी. म्हणून हृदय कळवळा. आणि महाराज देवाला आवडणारी तिसरी गोष्ट, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. महाराज म्हणले शपथ खातो. इथंच नाही वर्णन केलं महाराजांनी, अजून एका ठिकाणी सांगितलं, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, हो
माळ हातामध्ये टाळ गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ पताका लावून काठीला पताका लावून काठीला ये विठ्ठला वारकरी आला भेटीला विठ्ठला वारकरी आला भेटीला विठ्ठला गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ गळ्यामध्ये माळ हातात टाळ पताका लावून काठीला पताका घेऊन गाठीला विठ्ठला हे विठ्ठला विठ्ठला वारकरी आला भेटीला वारकरी आला भेटीला विठ्ठला वारकरी म्हणून एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम झालेली सेवा इथं समर्पित करत असताना पुन्हा एकदा खरं तर अभंग फार गोडे हो. या अभंगावरती बोलायला असे 8-9 तास मिळाले पाहिजे. एक अभंग एक शब्द या अभंगातला बोलण्यासारखा आहे. वेळेचा अभाव आहे. 11:15 वाजून गेले. मलाही कळालं नाही कधी 11:15 वाजले. मी खरंच 11च्या पुढं जात नाही. आणि एवढं वातावरण असल्यावर मला आता अशी इच्छा व्हायला लागली की सकाळचा काका करूनच जावं की काय. फार गोड येते. बिरादार महाराज इकडे दरेकर महाराज फार एक रत्नम त्याच्यात किरण महाराज आणि हरिदास महाराज म्हणल्यानंतर ते फारच कठीण आहे. आणि म्हणून सगळी मंडळी आहोत तिकडे शबू महाराज ही सगळी मंडळी फार गोड आधी गोड झालेली सेवा समर्पित. काय माहिती का आज जास्त वेळ केला की उद्या कीर्तनाला गर्दी कमी होईल म्हणून थोडंसं वेळेत जर थांबलं. पहिला दिवस आहे म्हणून थांबण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा याच ठिकाणी झालेली सेवा समर्पित करत असताना याच ठिकाणी वाणीला पूर्वविनासन काही जर चुकलं असेल तर मला परत करा. आणि झालेली सेवा गोड मानून घ्या. पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊन पुन्हा एकदा आलेला हा सेवेचा योग समस्त ग्रामस्थ दीक्षिकर या सगळ्यांना वंदन करतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि विशेष रूपानं आज ज्यांची कीर्तन सेवा आहे ते श्री बाळासाहेब दौलत देशमुख यांनी सौजन्य घेतलेलं आहे. त्यांनाही वंदन. आणि झालेली सेवा पुन्हा एकदा गायक वादक गुणीजन विनेकरी भालदार चोपदार टाळकरी बाळ गोपाळ सिस्टीमवाले दादा शूटिंगवाले दादा अन्नदाते वर्गणी दाते पंक्तीला येणारे न येणारे कीर्तनाला आलेले न येणारे वर्गणी देणारे न देणारे सप्ताह चालू आहे म्हणून आनंद होणारे सप्ताह चालू झालाय म्हणून पोट दुखणं नाही ना तसं काही हा ठीक आहे ऐक म्हणून सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. आणि झालेली सेवा इष्ट समर्पित. आता यानंतर पांडुरंगाचं भजन नाशिकच्या परंपरेप्रमाणे निवृत्तीनाथांचं भजन. गावकऱ्यांना माझी एक हात जोडून विनंती. आज जिल्ह्यातला कीर्तनकार आहे उद्या बाहेरचे परवाई जिल्ह्यातले. पण एक विनंती आहे प्रत्येक कीर्तनकाराला सांगायचं की कीर्तनाची समाप्ती करत असताना गायक वादक तुमची जबाबदारी. छबू महाराज कीर्तनाची सांगता होत असताना आपण नाशिककर आहोत म्हणून कीर्तनाची सांगता निवृत्ती राया भजनानं झाली पाहिजे. हा भाव सगळ्यांनी डोळ्यापुढे ठेवायचा. उद्यापासून कीर्तनामध्ये ही परंपरा आता चालू करा. म्हणून झालेली सेवा समर्पित पुन्हा एकदा सगळ्यांना वंदन. आणि झालेली सेवा समर्पित वाणीला पुरा विठोबा हातवर करा सर्वांनी हातवर हा सुंदर हातवर हा. आणि एका टाळी सर्वांनी निवृत्तीनाथांचं भजन करायचं. निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया
घडू